उठ. रेल्वे तिकिटाचा दर शेकडा 20 दराने वाढवला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा 10 वाढवला तर मूळ भाड्यातील किती वाढ झाली? झाले. पर्याय देत बघा. 24%, 18%, 40%, 32%. कुणी काढलं काय? कुणी काढलं काय? जरी हे उदाहरण आगळे वेगळं वाटत असलं तर हे तुमच्या शिक्षणाची पहिला उदाहरण किती वाढलाय? दुसरा किती वाढलाय? दोन्ही ठिकाणी वाढ झाली नाही. हे बघा एकदम सूत्र. शेकडा वाढ झाली का घट झाली? शेकडा वाढ झाली. कारण दोन्ही ठिकाणी वाढ आहे. दोन्ही ठिकाणी वाढ आहे की नाही? 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 तर सूत्र एक दिलं बघा. वाढ 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 4 वाढली. काय दिलं? वाढ 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 किती वाढलं? दोन्ही ठिकाणी वाढ आहे. पहिली वाढ 20% अधिक दुसरी वाढ 10% अधिक पहिली वाढ 20% गुणिले दुसरी वाढ 10%. म्हणजे खाली लिहितो आता. पहिलं 20 अधिक दुसरं पण 20 10 अधिक 20 गुणिले 10 भागिले 100. म्हणजे या ठिकाणी वाढ अधिक वाढ अधिक वाढ गुणिले वाढ भागिले 100. सूत्र. चला सूत्र 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 या दोन शून्य गेल्या का? गेल्या का? 20 आणि 10 32% वाढ झाली. हे उत्तर. हे किती सोपं आहे. समजलं? खरं समजलं? आणि समजा पहिली 20% वाढ झाली, दुसरी घट 10% झाली असते. असं दिलं असतं. पहिली वाढ 20%, दुसरी घट 10%. चला काय झालं असतं? 20 वजा 10 20 गुणिले 10 भागिले 100. हे 20 अधिक हे 10 वजा 2 ऋण संख्या, एक धन आणि एक ऋण यांचा गुणाकार. एक धन आणि दुसरा ऋण यांचा गुणाकार ऋण. भिन्न संख्यांचा गुणाकार, भिन्न चिन्हांचा गुणाकार ऋण असतो. अधिक वजा 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 अधिक वजा. दोन धन संख्यांचा गुणाकार धन असतो आणि दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो. त्यामुळे म्हणून वजा चिन्ह येतं. इथं वजा चिन्ह. हे अधिक आणि वजा वजा. बघा ही वाढ घट, ही वाढ ही घट. वाढ अधिक घट वजा म्हणून वजा चिन्ह. 20 भागिले 10 शून्य गेले आणि वजा 2 10 2 गेले 8 पर्यंत असतात. कळलं? एका ठिकाणी वाढ असेल दुसऱ्या ठिकाणी घट असेल तर वजा चिन्ह देऊन टाकायचं. दोन्ही ठिकाणी वजा येणार. ओके. आणि वाढ 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 असेल तर अधिक अधिक असेल तर सगळे अधिक. अशा पद्धतीने उत्तर निवडायचं. सूत्राचा वापर कसा करायचा समजला? नक्की म्हणजे नक्की समजला? ओके.